लग्नाची मिरवणूक आनंदात सासरी पोहोचली. नववधू मुक्ता हातात कलश घेऊन हळूच सासरचा उंबरठा ओलांडत होती. सासूबाई हसत म्हणाल्या, "बाळा, हा फक्त घराचा उंबरठा नाही, या घराच्या सुखदुःखाची जबाबदारी आहे." मुक्ताने नम्रपणे मान हलवली. सुरुवातीचे काही दिवस सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. पण हळूहळू घरातील वातावरण बदलू लागलं. सासूबाई प्रत्येक गोष्टीत मुक्ताला कमी लेखू लागल्या. "तुझ्या माहेरी काही शिकवलं नाही का? आमच्या घरचे नियम पाळायचे असतात." असे टोमणे रोजचे झाले. मुक्ता मात्र सगळं शांतपणे सहन करत राहिली. कारण तिला वाटत होतं एक दिवस सगळं ठीक होईल. पण एक सकाळ अशी उजाडली ज्या दिवशी सासूबाईंनी सगळ्यांसमोर मुक्ताचा अपमान केला आणि रागाच्या भरात म्हणाल्या, "जर इतकाच त्रास होत असेल तर हा उंबरठा ओलांडून कायमची निघून जा." हे शब्द ऐकून मुक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे आपल्या खोलीत गेली, बॅग भरली आणि घराचा उंबरठा ओलांडण्यासाठी दाराजवळ आली. पण तेवढ्या तिचे सासरे पुढे आले. त्यांनी थरथरत्या आवाजात फक्त एकच वाक्य म्हटलं, "बाळ, हा उंबरठा ओलांडण्याआधी माझं एक गुपित ऐकशील का?" मुक्ता जागच्या जागी थांबली. त्या गुपितात असं काय होतं ज्यामुळे तिचा निर्णय बदलणार होता? मुक्ता दारातच थांबली. तिने सासऱ्यांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते हळू आवाजात म्हणाले, "बाळा, आज तुला एक सत्य सांगण्याची वेळ आली आहे." सासूबाई शांत झाल्या. सासरे पुढे म्हणाले, "आज ज्या उंबरठ्यावरून तू निघून चालली आहेस, याच उंबरठ्यावरून 30 वर्षापूर्वी तुझ्या सासूबाईही निघून जाणार होत्या." हे ऐकून मुक्ता आणि सासूबाई दोघीही थक्क झाल्या. सासऱ्याने एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोत तरुण सासूबाई रडत उभ्या होत्या. ते म्हणाले, "त्या दिवशी माझ्या आईने, म्हणजेच तुझ्या पणजी सासूबाईंनी यांनाही असंच अपमानित केलं होतं." सासूबाईंचे डोळे खाली गेले. त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण झाली. सासरे म्हणाले, "मी त्यावेळी माझ्या पत्नीची साथ दिली नाही आणि आजही त्या जखमा त्यांच्या मनात आहेत." घरात शांतता पसरली. मुक्ता काही बोलणार इतक्यात सासूबाई रागाने म्हणाल्या, "जुन्या गोष्टी कशाला काढताय? ती वेळ वेगळी होती." सासरे शांतपणे म्हणाले, "नाही, वेळ बदलली, पण आपण बदललो नाही." हे ऐकता सासूबाईच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याच क्षणी बाहेरून एक महिला घरात आली. तिने सासूबाईंना पाहताच म्हटलं, "ताई, तुम्ही आजही तुमच्या सुनेसोबत तेच करत आहात जे कधी काळी तुमच्यासोबत झालं होतं." ती महिला कोण होती आणि तिला हे सगळं कसं माहीत होतं? ती महिला घरात पाऊल टाकता सासूबाईच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "मीना तू?" मुक्ता आश्चर्याने दोघींकडे पाहत होती. मीना म्हणाली, "हो ताई, मीच. 30 वर्षापूर्वी मी तुमची शेजारीण होते. त्या दिवशी तुम्ही रडत रडत हे घर सोडणार होतात, ते मी स्वतः पाहिलं होतं." सासूबाईचे डोळे पाणवले. मीना पुढे म्हणाली, "तुम्ही तेव्हा म्हणालात, जर मला कधी सून मिळाली तर मी तिला मुलीसारखं जपेन. मग आज त्या शब्दांचं काय झालं?" घरात पुन्हा शांतता पसरली. सासूबाईकडे कोणतंच उत्तर नव्हतं. मुक्तानेही काही न बोलता आपली बॅग खाली ठेवली. तेवढ्या सासऱ्याने कपाटातून एक जुनी डायरी काढली. ती डायरी सासूबाईचीच होती. त्यांनी ती मुक्ताच्या हातात दिली. मुक्ताने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, "देवा, मला अशी ताकद दे की माझ्या सुनेला कधीच माझ्यासारखं रडावं लागू नये." हे वाचता सासूबाई मोठ्याने रडू लागल्या. त्या मुक्ताच्या पायाशी बसल्या आणि म्हणाल्या, "बाळा, मला माफ कर. मी माझ्या जुन्या जखमांमध्ये इतके अडकले की तुझ्या मनावर नवीन जखमा करत गेले." मुक्ताही रडू लागली. इतक्या दारात एक कुरिअरवाला आला. त्याच्या हातात कोर्टाची नोटीस होती. ती नोटीस मुक्ताच्या माहेरकडून आली होती. कोर्टाची नोटीस पाहताच घरात एकच शांतता पसरली. मुक्ताने थरथरत्या हातांनी ती नोटीस उघडली. नोटीसमध्ये लिहिलं होतं, मुक्ताच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावरची जमीन आणि घराच्या वाटणीसाठी कोर्टात हजर राहावे. हे वाचून मुक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "बाबा गेल्यावर माझ्या भावाने माझ्या विरुद्ध कोर्टात केस केली." सासूबाईंना धक्का बसला. कारण ज्याच्यावर त्या रोज टोमणे मारत होत्या, तीच मुलगी आज स्वतःच्या माहेरात परकी झाली होती. सासूबाई हळूच मुक्ताजवळ गेल्या. पहिल्यांदाच त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात ठेवला. त्या म्हणाल्या, "बाळा, आजपासून हेच तुझं माहेर आहे. तू या घरातून कुठेही जाणार नाहीस. आम्ही सगळे मिळून तुझ्या पाठीशी उभे राहू." मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कोर्टाच्या दिवशी संपूर्ण कुटुंब मुक्तासोबत उभं राहिलं. तिचा भाऊ ठामपणे म्हणाला, "तिला या घरात काहीच हक्क नाही." तेवढ्यात सासूबाई पुढे आल्या. त्या न्यायाधीशांसमोर म्हणाल्या, "मुलगी लग्नानंतर परकी होत नाही. तिचाही आईवडिलांच्या संपत्तीवर तितकाच हक्क असतो." सगळे स्तब्ध झाले. मुक्ताने आश्चर्याने सासूबाईंकडे पाहिलं. पण न्यायाधीश निर्णय देणार इतक्यात एक वृद्ध वकील धावत कोर्टात आला. त्याच्या हातात मुक्ताच्या वडिलांची नोंदणीकृत वशियत होती. त्या वशियतीत असं काय लिहिलं होतं
ज्यामुळे संपूर्ण कोर्ट काही क्षण शांत झालं. सगळ्यांच्या नजरा त्या वसियतीवर खिळल्या होत्या. वृद्ध वकिलांनी ती वसियत न्यायाधीशांच्या हातात दिली. न्यायाधीशांनी ती वाचायला सुरुवात केली आणि संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. वसियतमध्ये लिहिलं होतं, माझी मुलगी ही माझा अभिमान आहे. लग्न झालं म्हणून ती या घरासाठी परकी झाली नाही. माझ्या संपत्तीवर तिचा माझ्या मुलाइतकाच हक्क आहे. हे ऐकताच मुक्ताचा भाऊ मान खाली घालून उभा राहिला. पुढे वसियतीत लिहिलं होतं, जर माझी मुलं संपत्तीसाठी एकमेकांशी भांडली तर माझा खरा वारसा संपेल. माझी इच्छा आहे की त्यांनी नातं जपावं. मुक्ताच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले. तो धावत मुक्ताजवळ आला आणि तिच्या पायाशी बसत म्हणाला, ताई, मला माफ कर. पैशाच्या मोहात मी माझीच बहीण विसरलो. मुक्ताने त्याला उठवलं आणि घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, मला संपत्ती नको रे, मला फक्त माझा भाऊ परत हवा होता. हे पाहून सासूबाईंच्या डोळ्यातही अश्रू आले. त्या म्हणाल्या, बाळा, आज तू मला शिकवलंस की उंबरठा घराचा नसतो, तो मनाचा असतो. तो प्रेमाने ओलांडला तर घर स्वर्ग बनतं. कोर्टाबाहेर मुक्ताने आपल्या वाट्याची जमीन भावालाच परत दिली, पण एक अट ठेवली. या जमिनीवर बाबांच्या नावाने एक वाचनालय उभारायचं, जे गावातील प्रत्येक मुलासाठी कायमचं खुलं असेल. भावाने लगेच होकार दिला. काही महिन्यांनी त्या जागेवर श्री गोविंदराव स्मृती वाचनालय उभं राहिलं. उद्घाटनाच्या दिवशी मुक्ताने पुन्हा एकदा आपल्या सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं. यावेळी तिचं स्वागत सुनेप्रमाणे नाही तर या घराच्या मुलीप्रमाणे झालं. सासूबाईंनी तिचं औक्षण केलं आणि म्हणाल्या, आजपासून हा उंबरठा तुला कधीच अडवणार नाही. तो कायम तुझं स्वागतच करेल. मुक्ताच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्या दिवशी एक घर बदललं, एक कुटुंब बदललं आणि उंबरठ्याचा खरा अर्थ सगळ्यांना समजला. घराचा उंबरठा फक्त दाराचा नसतो, तो विश्वास, प्रेम आणि आपलेपणाचा असतो. अहंकार नाती तोडतो, पण माफी आणि प्रेम प्रत्येक उंबरठा पुन्हा जोडू शकतात. मित्रांनो, घराचा उंबरठा हा फक्त दाराचा भाग नसतो, तर तो प्रेम, विश्वास, आपलेपणा आणि नात्यांचा आधार असतो. या कथेनं आपल्याला शिकवलं की घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असणं महत्त्वाचं आहे. माफी मागणारा माणूस कधीच छोटा होत नाही आणि माफ करणारा माणूस नेहमीच मोठा ठरतो. एका प्रेमळ शब्दाने तुटलेले नातंही पुन्हा जोडता येतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते घराचा खरा उंबरठा दारात असतो की मनात? अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या भावनिक आणि प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत नमस्कार. आणि आपल्या घरातील प्रत्येक नात्याचा आदर करा, कारण प्रेमाने जपलेलं घरच खरं सुखी घर असतं. धन्यवाद.